नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आहे रविवार आणि वातावरण खूप छान आहे आज इथे. आम्ही सगळे आज आरामशीर उठलो. कुकूची तर सकाळ अजून झाली पण नाहीये. आजचा रविवार जरा निवांत घालवायचा विचार आहे. बाळ झाल्यापासून घर आवरायला काही वेळ जास्त मिळत नाही. तेही आज निवांतपणे आवरून ठेवावं असं ठरवलंय. पाहू किती कामं होत आहेत ते. आधी बाळाचं आवरून घेतलं, मग काय आजी आणि नाती बसल्या मस्त गप्पा मारत. पिकू माझ्यापेक्षाही आईला खूप जास्त रिस्पॉन्ड करते आणि त्या दोघींना असं पाहून मला खूप भारी वाटतं. त्यानंतर पिकूला मी दूध पाजून झोपवलं आणि मला तिची नखं काढायची होती, कारण ती जागी असताना बिलकुलसुद्धा काढू देत नाही. तिच्यासाठी हा क्यूटसा नेल ट्रिमर मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. खरंच खूप उपयोगी आहे. पिकू झोपली आहे आणि आता वीकेंड आहे आणि वीकेंड म्हणजे कॅनडातला साफसफाईचा दिवस. मग काय, घेतलं व्हॅक्यूम क्लीनर आणि लागले कामाला. इथे रग साफ करणं सगळ्यात जास्त कठीण काम आहे, स्पेशली जेव्हा तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत घरात. मी जोपर्यंत साफसफाई करते तोपर्यंत आईने मस्त अशी भोपळ्याची भाजी आणि चपात्या बनवल्या आणि बाळ झोपलेलं होतं म्हणून मी पटकन जेवणही करून घेतलं. कॅनडामध्ये थंडीत जास्त बाहेर फिरता येत नाही आणि खरं तर घरात बसायचाही खूप कंटाळा आला आहे. आजही वातावरण छान आहे, 12 डिग्री आहे बाहेर. तर पिकूचं बॅसिनेट रेडी करून ठेवलं आहे. तिला बाहेर घेऊन जायचं फिरायला. आईला ना पिकूला खेळवायला फिरवायला खूप आवडतं. खरंच किती जीव असतो ना आजीचा आपल्या नातवंडांवरती. 15-20 मिनिट मस्त पार्कमध्ये उन्हामध्ये आम्ही राऊंड मारला आणि आता घरी आल्यावरती आईने माझ्यासाठी मस्त तुपातला शिरा बनवून दिला. आणि आता रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही तिघेही मस्त पिकूसोबत गप्पा मारतोय. खरं सांगू तर हा टाईम कधी संपूच नाही असं वाटतं, पण ते काही शक्य नाही. म्हणून कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. असेच हसत खेळत राहा आणि मस्त मस्त मेमरीज बनवत राहा.